काय प्रतिक्रिया दिल्यात ऐकूयात. नॅशनल स्टॅटिस्टिक्स ऑफिस अर्थात NSOच्या सर्वेनुसार गेल्या 5 वर्षामध्ये महागाईचा जो दर आहे तो उच्चांकी झालेला आहे. म्हणजे साधारणतः तो 14% पोहोचलेला आहे आणि प्रामुख्यानं भाजीपाला असेल किंवा फूड बेवरेजेस म्हणतो आपण, या सगळ्यामुळं हा महागाईचा दर वाढलेला आहे. आपण पुण्यामध्ये आहोत आणि ग्राहक पेठेमध्ये आहोत. आता पाहतोय आपण की ग्राहकांची हळूहळू गर्दी जी आहे ती होते. वस्तू घ्यायला आपण संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपण विचारूयात, तुम्ही काय सांगाल? गेल्या 5 वर्षामध्ये महागाईचा दर वाढलेला आहे, उच्चांकी झालेला आहे. नॅशनल स्टॅटिस्टिक्स सर्वे असं म्हणते आणि मुख्यतः भाजीपाला किंवा फूड बेवरेजेस याच्यामध्ये ही महागाई आहे. तर एक सर्वसामान्य ग्राहक म्हणून खरोखर ही झळ तुम्हाला जाणवते का? मला झळ अजिबात जाणवत नाही, कारण का सगळ्याच गोष्टीचे भाव वाढत आहेत. त्यामुळं असं काय म्हणता येत नाही की महागाई फार झालेली आहे आणि त्याची झळ पोचते. कस्टमर जो स्पेंड कर रहा है आज, ओके वो केपेबल है, ओके, वो स्पेंड कर सकता है एंड दैट इज पर्चेसिंग पॉवर बड़ी है. परचेसिंग पावर बढ़ी और इसीलिए ऑप्शंस भी बढ़ गए. खूपच वरच्या बाजूला महागाई आहे आणि महागाई जेवढी कंट्रोल करू शकू आपण तेवढं जास्त सर्वच ग्राहकांना त्याचा उपयोग होऊ शकतो. पण असं वाटतं तुम्हाला झळ अशी महागाईची? म्हणजे जर जास्त करून एक 20 ते 25% इन्क्रीज आहे प्रत्येक प्राईसमध्ये आहे. त्यामुळं निश्चितपणे यांनी फार महत्त्वाचा मुद्दा मांडला की महागाई वाढते आहे, 20-25% झळ बसते आहे. त्यामुळे आपण थोडंसं कंट्रोलसुद्धा केलं पाहिजे. एक सर्वे आला नॅशनल स्टॅटिस्टिक्स ऑफिसचा, गेल्या 5 वर्षामध्ये 14% महागाई उच्चांक असं म्हटलंय त्यांनी. आहे जाणवते? कुठल्या कुठल्या ह्याच्यात जाणवते? सगळ्याच ह्याच्यात जाणवते. ओके, म्हणजे ज्या आपल्याला मध्यमवर्गीय ग्राहक म्हणून ज्या वाटतात त्याच्यामध्ये महागाई जाणवते. त्यामुळे बजेट कोलमडून पडतं. हो, बऱ्यापैकी पडते. बऱ्यापैकी ना महागाई. त्यामुळं ही गोष्ट खरी आहे की गेल्या 5 वर्षामध्ये महागाईचा जो उच्चांक आहे आणि लोकही म्हणतात की होय महागाई जाणवते आहे सगळ्या बाबतीमध्ये आणि त्याची झळ देखील बसते. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन अंचाटे.